पुढे एक मोठी बातमी आहे। पोप फ्रान्सिस यांचे 21 एप्रिल 2025 सोमवारी वयाच्या 88व्या वर्षी व्हॅटिकनच्या कासा सांता मार्टा या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी निधन झालेलं आहे। मोठी बातमी आपण बघतोय। खरं तर पोप फ्रान्सिस यांचं निधन झालेलं आहे। व्हॅटिकनच्या कासा सांता मार्टा या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोडे यांच्याकडून। प्रतीक्षा, आपण पाहतोय पोप फ्रान्सिस यांचं निधन झालं, ते आजारी होते का, कशामुळे खरं तर त्यांची प्राणज्योत मालवली, काय माहिती नेमकी मिळते? पोप यांनी हजेरी लावली होती आणि अनेक ख्रिस्ती बांधवांना त्यांनी संबोधित सुद्धा केलेलं होतं। व्हॅटिकन सिटीने आज सकाळी 7:35 वाजता म्हणजे सकाळी 7:35 वाजता त्यांचं निधन झालं असं अधिकृत निवेदन दिलेलं आहे आणि त्या संदर्भातला व्हिडिओ जारी केलेला आहे। खरं तर मागील काही दिवसापासून पोप फ्रान्सिस यांना निमोनियाचा त्रास होता आणि त्यामुळेच ते आजारी होते। जवळजवळ 88 वर्षाचे ते होते आणि त्यामुळे त्यांच्या रुग्णालयात उपचार सुद्धा सुरू होती। या संबंधित बातमीमुळे म्हणजे अनेक ख्रिस्ती बांधवांवर सध्या तरी दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। निश्चितच धन्यवाद प्रतीक्षा दिलेल्या सर्व अपडेटसाठी। खरं तर ख्रिस्ती धर्मगुरू असलेले पोप फ्रान्सिस यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। त्यांना निमोनियाचा त्रास होता अशी देखील माहिती सध्या मिळते आहे।